हॅलो सगळ्यांना, शुभ सकाळ. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर आज ना मला हे पडदे धुवायला टाकायचे होते. किचनमध्ये जो दरवाजा आहे ना तिथेच मी हे टांगले आहेत आणि हे व्हाईट पडदे नेटचे असल्यामुळे खूप जास्त खराब होतात. हे 8-15 दिवसातून याला एक वेळा तरी धुवायला काढावेच लागतात आणि असेही नेटचे असल्यामुळे हे लवकरच खराब होतात आणि तसेही आता हे खराबच झालेले आहेत. मला दुसरेही मागवायचे आहेत. बघू आता कधी मुहूर्त लागते तर. आणि तसं तर मशीनमध्ये टाकले की अगदी स्वच्छ होऊन जातात, पण याच्या जे रिंगा आहेत ना त्या सगळ्या तुटून गेलेल्या आहेत. फक्त 1-2च बाकी आहेत, म्हणून मला नवीन पडदे मागवायचे आहेत. आपल्या बायकांचं कसं असते ना, वस्तू जोपर्यंत पुरेपुरे आपण वापरून घेत नाही, जोपर्यंत पूर्ण खराब होत नाही तोपर्यंत आपण त्याला फेकतच नाही. अगदी भरपूर त्याचा आपण वापर करून घेतो. यालाच तर बारकाई म्हणतात ना. तर माझंही तसंच आहे बरं का. जोपर्यंत वस्तू पूर्णपणे खराब होत नाही ना तोपर्यंत मी त्याला फेकतच नाही. शेवटी आपला घर संसार आपल्याला असाच तर चालवावा लागतो ना. पायीची बचत करूनच तर आपली मोठी बचत होत असते. चला असो, आज मी साफसफाईची मोहीम काढली होती आणि आज मला सगळे फोटो जेवढेही आहेत ना तेवढे सगळे साफ करून घ्यायचे होते. घराचे सगळे दरवाजेही साफ करून घ्यायचे होते. जसा वेळ मिळेल तशी जर अशी थोडी क्लिनिंग करत राहिले ना तर मग एक साथ सगळा लोड पडत नाही. माझं तर असंच आहे, जेव्हा मला वेळ मिळतो ना तशी मी थोडी क्लिनिंग अशीच करत राहते. म्हणजे आज हा कोपरा क्लीन केला तर दुसऱ्यांदा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दुसरा कोपरा क्लीन करायचा, असंच असते माझं. आणि शेवटी घर आहे, खराब तर होणारच आहे आणि जिथून आपण सुरू करतो आठवड्यानंतर आपली पुन्हा रोलिंग तिथून सुरू होते. तर जशी पृथ्वी गोल फिरते ना तसंच आपणही गोल फिरत असतो. म्हणजे या कोपऱ्याचं काम आज संपलं की आठवड्याभरानंतर पुन्हा आपण तिथेच येऊन पोचतो. अशी कामे काही आपली संपतच नाही. आणि हा साईबाबाचा फोटोवरही मला थोडंसं जाळं दिसत होतं, म्हणून म्हटलं चला याला ह्याच क्लीन करून टाकूया. असा फोटो खूप सुंदर आहे. आम्ही शिर्डीला गेलो होतो 8-9 वर्षापूर्वी, तेव्हाच आणला होता आणि अजूनही जसाचा तसाच आहे. खूप छान आहे हा फोटो, मला खूप जास्त आवडतो. आणि तशी तर वरवर मी रोजच्या रोज डस्टिंग करतच असते, पण खालती कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे ना त्यामुळे इतकी जास्त धूळ उडते की आठवडाभरही निघत नाही आणि जाडंही व्हायला लागते. म्हणून मला खूप जास्तच साफसफाई करावी लागते. आणि हा लाफिंग बुद्धावरती पण थोडीशी धूळ जमली होती तर तीही क्लीन करून घ्यावी म्हटलं. जेवढा घराचा दरवाजा फॅन्सी असतो ना तेवढी त्यामध्ये धूळ जास्त अटकते, मला असंच वाटते. रोजच्या रोज तरी मी याची डस्टिंग करतच राहते, पण रोजच्या रोज पुसणं तर काही जमत नाही ना. एवढा वेळ कुणाला असतो नाही का. तर आज मला सगळे दरवाजेही क्लीन करून घ्यायचे होते, घरातून आणि बाहेरून सुद्धा. चला शेवटी सगळं क्लीन झालं आणि अर्धा तास तरी लागला मला हे सगळं क्लीन करता. पण एकदाचं सगळं क्लीन झालं की मनाला एक वेगळंच समाधान लागते. आता हे सोफाचीही पूर्णपणे डस्टिंग करून घेतली, कारण आपण झापटझुपट करतो तर सगळी धूळ खालीच पडत असते, सोफ्यावरच पडत असते, म्हणून याचीही डस्टिंग करणं तेवढंच गरजेचं असते. तर हे सुद्धा आता सगळं नीटनेटकं करून घेते आणि एकदाचा पूर्ण घरामधून पुन्हा एकदा अगदी बारीकाईने झाडू मारून आणि पुन्हा एकदा मला लादी पुसावी लागणार आहे. तशी तर सकाळी काही लादी पुसली नव्हती, मी लादी पुसायची बाकीच होती. आता म्हटलं सगळं क्लिनिंग केल्यानंतरच लादी पुसणार, म्हणजे मग पुन्हा तेच काम करावं वाटत नाही. आणि आता मस्त झाडू मारून घेते अख्ख्या घरामधून आणि लादीसुद्धा पुसून घेते. आणि अरे नंतर आठवण आली की माझं हे सिल्वर प्ले बटन तर पुसायचं राहिलंच. याला वरती काढून ठेवलेलं आहे तर यावरती सुद्धा धूळ उडत राहते. याची काही जागा अजून फिक्स झालेली नाही आहे, म्हणून मी याला अजून तर असंच ठेवून दिलेलं आहे. काहीतरी प्लॅन डोक्यामध्ये, पण होईल ते हळूहळू. अजून एकदाच काही करता येणार नाही ना, तर होईल हळूहळू पुढे. आणि आज मला ना मस्त भरलेले वांगे आणि बटाट्याची भाजी बनवायची होती आणि बघते तर काय शेंगदाण्याचं कूटच संपलेलं आहे. आता मला सगळा शेंगदाण्याचा कूट बनवावा लागणार आहे, त्यानंतरच भाजी बनेल. आणि म्हटलं चला कामात काम हे सुद्धा करून घेऊया. आणि मग थोडेसे शेंगदाणे तर भाजावे लागणारच आहे भाजीसाठी,
तर तेवढे न भाजता एकखट्टेच भाजून घेऊ, म्हणजे पुन्हा जर भाजी करायला बसले तर मग पुन्हा शेंगदाण्याच्या कूटची आठवण येते. जेव्हा जे काम दिसलं तेव्हा ते काम जर करून घेतलं ना तर एक्स्ट्राचा वेळही आपल्याला द्यावा लागत नाही. तर असं स्वयंपाक करता करता जर आपण शेंगदाण्याचा कूट संपलेला आहे, दुसरं असं एखादंही काम जरी करून घेतलं तर एक्स्ट्राचा वेळ द्यावा लागणार नाही ना. तर आता मस्त शेंगदाणेही भाजून घेते. आणि पहा, शेंगदाण्याचे फोतरे लवकर काढण्याची एक ट्रिक सांगते बघा मी तुम्हाला. तर जेव्हा शेंगदाणे आपण भाजून घेतो ना तेव्हा त्याला ताटामध्ये काढायचे आणि कोणतंही एक भांडं घ्यायचं आणि त्याने अशा प्रकारे आपल्याला त्याला थोडेसे दाबून घ्यायचे. म्हणजे गरम गरम असतानाच हे करायचं आहे बरं का. आणि असे तुम्ही त्याला थोडेसे दाबसाल तर त्याचे 2 तुकडे होतात आणि हाताने थोडेसे असे चोळून घ्यायचे, म्हणजे त्याचे फोतरे अगदी लवकर निघतात. तुम्ही एकदा करून बघा, अगदी लवकर याचे फोतरे निघले जातील. अगदी हलक्या हातानेच तुम्हाला दाबायचे आहे, जास्त जोरही लावायचा नाही, नाहीतर चुराच होतो. तर अशा प्रकारे दाबून घ्यायचे आणि मग त्याला चोळून घ्यायचे, तर अगदी लवकर तुमचे फोतरे निघून जातील. तुम्ही एक वेळा नक्कीच करून बघा. मी तर अशाच प्रकारे शेंगदाण्याचे फोतरे काढत असते, खूप लवकर निघतात. आणि मग हे झालं की याला चाळून घ्यायचे, नाहीतर मग अशा प्रकारे पाखरूनसुद्धा तुमचे फोतरे निघून जातील. अशा प्रकारे पाखरता जर नसेल येत तर तुम्ही याला चाळणीने चाळून घ्या, म्हणजे लवकर फोतरे निघतील आणि साईडला घाणसुद्धा पडणार नाही. मला अशी पाखरूनच फोतरे काढायची सवय आहे, त्यामुळे मी अशीच काढून घेते, भलेही साईडला थोडीशी घाण का ना होय. आता भाजीला जेवढा शेंगदाण्याचा कूट लागायचा होता तेवढा मी काढून टाकला आणि शेंगदाण्याचा कूटही बनवून ठेवला. आता आठवडाभर तरी निवांतपणे शेंगदाणा कूटचे टेन्शन नाही. आणि आज मस्त भरलेले वांगे आणि बटाट्याची भाजी बनवत आहे. याची रेसिपी मी खूप वेळा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, म्हणून आज काही शेअर करत नाही. खूप छान टेस्टी लागते ही भाजी. तरीसुद्धा तुम्हाला याची रेसिपी जर हवी असेल तर मला कमेंट करा, मी पुन्हा एकदा ही रेसिपी शेअर करेल तुमच्यासोबत. तरी पण एकदा शॉर्टमध्ये मी सांगून देते, जेवढी तुम्हाला वांगी घ्यायची असेल तेवढी वांगी घ्यायची, बटाटी जेवढी घ्यायची असेल तेवढी लहान आकाराचे बटाटे घ्यायचे आणि त्याला मधून कापून घ्यायचे आहे, मस्त स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि शेंगदाण्याच्या कूटमध्ये आपले सगळे बेसिक मसाले घालायचे, अद्रक लसूणची पेस्ट घालायची आणि कुकरमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे, त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी घालायची आणि जे दाण्याच्या कूटमध्ये आपण मसाला मिक्स केलेला असतो ना तो दाण्याचा कूट आपल्याला वांग्यामध्ये आणि बटाट्यामध्ये भरायचा आहे आणि तेलामध्ये सोडायचा आहे. तर अद्रक लसूणची पेस्ट यामध्ये थोडीशी जास्त घालायची, म्हणजे चव खूप छान लागते. आणि मग सगळं भरून घ्यायचं आणि तेलामध्ये सगळं सोडून द्यायचं आहे आणि सगळा उरलेला जो मसाला असतो ना, म्हणजे दाण्याचा कूट जो असतो ना तोही यामध्येच टाकून द्यायचा आहे आणि मग याला मस्त मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे. आणि मग यामध्ये पाणी घालायचं आहे, जेवढं तुम्हाला पातळ हवी असेल तेवढं पाणी घालायचं. तर ही भाजी जास्त पातळ काही चांगली लागत नाही, थोडीशी घट्टच चांगली लागते, म्हणून मी पाणी घातलं. आणि याला 2 की 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे, म्हणजे जेवढे आपले वांगे शिजतील त्याप्रमाणे शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. आणि मस्त तुमची वांगे आणि बटाट्याची तर्रीदार भाजी बनवून तयार होते. पहा, अगदी मस्त भाजी बनली आहे. मी तुम्हाला बॅक कॅमेरानेही दाखवते. खूप छान टेस्टी लागते ही भाजी. याला तुम्ही चपातीसोबत, भातासोबत किंवा भाकरीसोबत तर एकच नंबर लागते. आमच्या घरामध्ये तर अधूनमधून ही भाजी होतच असते. आणि तसंही हिवाळा आहे तर वांगी खूप छान मिळतात, त्यामुळे ही भाजी खायला तेवढीच टेस्टी लागते. पहा किती मस्त तर्रीदार भाजी बनली आहे ना. तर अशीच भाजी बनवत असतो आम्ही अधूनमधून, तुम्हीही एकदा नक्कीच बनवून बघा. चला, आता भाजी बनली आहे, पोळ्याही झाल्या आहेत आणि आम्ही बसतो जेवायला. आणि मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.